ये वादियों में टकरा चुके. पण गाईज ऍक्च्युअल मध्ये डायरेक्ट धरणाच्या आतमध्ये चालले गाडी. म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे ना फुल पाणी असतं त्या साईडला. बघा गाईज मंदिर आलेलं आहे. पण गाईज गाडी पुन्हा एकदा बंद पाडली बाबाने. बघा मेंढर आले परत किती. तो गाई इथला तो व्ह्यू आहे बघा. इकडे सगळे हे मेंढर आले तिथे रानामध्ये. आम्ही चाललेलो इथे बाईक. आणि हा बाबा पहिल्यांदा चालवते बुलेट. ते पण थांबवली इथे. नशीब चांगल्या ठिकाणी थांबवली. मागे टावर बघा. सॅटेलाइट टावर व्ह्यू बघा. काही शपथ काय दिसतंय. हा टावर बघा. आनंद भाई आलं चालवत नाही काय बाई. मला वाटतंय मिनिमम 10 पण नाही 15 किलोमीटर गाडी चालवली असेल. आणि इथं आलं बोलतो न्यूट्रल होत नाही. गेअरचं समजत नाही. 15 किलोमीटर आम्ही आलो इथं. बाईने गाडी आणली 15 किलोमीटर. समोर ट्रॅक्टर आलता. ट्रॅक्टर आल्यामुळं त्याला स्पीड कमी जास्त मॅच न झाली. गाडी बंद पडली. आता त्याला न्यूट्रल होत नाही बुलेट. पण मानलं पाहिजे बाई. 15-20 किलोमीटर होत आल्याचं. आणि आम्ही इथपर्यंत आलोय. बाईनी बोलतो पहिल्यांदा बुलेट हातामध्ये घेतले. 4 व्हीलर चालवतो पण बाईक येत नाही. त्यात मध्ये मला पण परफेक्ट बाईक येत नाही. त्यामुळे मी हातात घेतली नाही. मग बाई मानला पाहिजे. आता त्याला न्यूट्रल होत नाही. चालेल का जाऊ दे का. हा बाई शेवटी आपला घोडा चालू झालेला आहे. टाक पहिला घे. पहिला घे टाक ना बाई. जाऊ दे आलो. आता सॅटेलाइट चालू झालेलं आहे. आपण सध्या लाईव्ह आहे. आपण सॅटेलाइटला बघ लाईव्ह आहे आता सध्या आपण GTV ला. त्यामुळे जरा हळू काहीच व्ह्यू बघा. वापस आल्या बकऱ्या इथे. बघ गावच्या रोडवरती ते पण बुलेट भाई. आता चालू नाही गाडी. फर्स्ट टाइम घेतली. ड्राईव्ह करतोय. ब्रदर आज आनंद शेठ गाडी चालवत आहे गावाला. त्याची गाडी मुंबईला ठेवली तरी तर भेटले गाडी चालवायला. ब्लॉग चालू केला भाई. ब्लॉग चालू झालेला आहे आता आमचा. गावाला आलेलो. इथे आनंदचं घर आहे इथं साईडला. काहीच व्ह्यू बघा इथे. ब्ल्यू पाणी दिसते रे. खतरनाक. मोबाईल मध्ये ब्ल्यू दिसते एकदम. गावचा रस्ता तो काही जाता पण आलाय. हे बघा आता आपल्याला कुठे फुलवडेला जायचंय. तिथे एक मंदिर आहे. फुलवडे दिसते इथे लेफ्ट साईडला. बघा गावांची नाव बघा. उघडेवाडी, हिलेवाडी, मोरेवाडी, लहान नंदकरवाडी. चला आता आपल्याला लेफ्टला जायचंय. काय म्हणतात. मागं जावं लागेल परत. नाही मागं नाही. वरच्या रोडने जाऊ का. वरच्या नाही ह्याच रोडने. ह्याच रोडने सरळ जाऊ ना. ते दिसतंय खालची side. त्याच रोडनी सर ना. रोडने डायरेक्ट मंदिर दिसतं ना आम्हाला. हा खाली दिसतंय. ह्याच साईडून आहे. हा ठीक आहे. पट्टी आहे पट्टी. ते थोडं खाली येईल ना रस्ता असतो तुम्हाला खाली. बरोबर रोडला आलेलो आम्ही. सरळ जायचंय. म्हणते एक लेफ्ट आहे वाटतं. फुलेवाडी काय वाचलं ना. फुलवडे. तिथून सरळ जायचं. पुढे जैन मंदिर आहे. ऊन बघा काहीच किती ऊन आहे. आणि रोडला गाड्या जास्त नाही. निघूया आता. एक तोळा पडला खाली. काहीच लोकेशन बघा. धरणा डिंबे धरणच्या आतमध्ये मंदिर बांधलेलं आहे. जुन्या काळामध्ये होतं. अजून खूप लांब आहे. तुम्हाला दाखवतो. पण हा रोड बघा कसा आहे एकदम भाई. इथं पहिलं गाव होतं. गाव आतमध्ये इथे हा राईट नाही ना. राईट नाही मागे सरळ तर तिकडून रोड दिसतोय. आनंद कुठून पण टाक गाडी जाते. हा, जाते.
हळू घ्यायची तेवढं रोड बघा गाईज, हळूहळू घे. अशा रोडवरती आणि हा आम्ही ठरवलं नव्हतं आहे ना रे, रॅन्डमली निघालोय आणि भाई इकडे हे बघायला भेटलं. आता बघा समोर मंदिर दिसत असेल, ह्या साईडला व्ह्यू बघा, ह्या साईडला धरण आहे. एक तर व्ह्यू बघा, असं वाटतंय लडाखला आलोय इंडी. इकडे बघ, राईटला बघ, लेफ्टला बघ. बाईक रायडिंग पण करू शकतो. ये वादियों में टकरा चुके. आता आपण गाईज ऍक्च्युअल मध्ये डायरेक्ट धरणाच्या आतमध्ये चालले गाडी. म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे ना फुल पाणी असतं त्या साईडला बघा. सगळीकडे चारही साईडला तुम्हाला एकदम सुका सुका एकदम हे दिसेल, पाणी दिसणार इथे पावसाळ्यामध्ये. आणि त्या रोडवरती आपण हा समोर मंदिर, इथे आपण स्पेशली आलेलो आहे. बेसिकली आज अलगच प्लॅन होता आमचा, पण शेवटी आपल्याला बघायला जे भेटणं होतं आणि आपण तिथे आलेलो आहे. अरे नाही बाबा, काय रोड आणली होती, हे असं रोड आहे. काही पण असं सिरियसली वाटतं आपण इंडियाच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो असं वाटतंय. महाराष्ट्राच्या बाहेरचा व्ह्यू दिसतोय काही. बघा काही मंदिर आलेलं आहे, पण समोर मंदिर बघा. सो गाईज आता आपण आलेलो आहे आंबेगाव तालुक्यामध्ये. एक डिंबे गाव म्हणून छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये ना इथे धरण आहे, एक मोठा धरण आहे, डिंबे धरण. डिंबे धरणाच्या आतमध्ये एक मंदिर आहे, पुराणा मंदिर, म्हणजे एकदम पुराणा काळातलं मंदिर आहे, जैन मंदिर आहे ते पण. आणि सो आम्ही डिसाईड केलं की ते मंदिर जाम फेमस आहे, भरपूर लोक येतात, भरपूर लोक तिथे जाऊन विजिट करतात. जवळच होतं, अजून पर्यंत नाही माहिती ही गोष्ट की ते मंदिर आहे म्हणून. सो आम्ही कोणाला माहीतच नाही बेसिकली की पाण्याच्या आतमध्ये आता पावसाळ्यामध्ये हे ना मंदिर पूर्ण डुबलेलं असतं. म्हणजे इथे पहिलं गाव होतं हो. डिंबे, तर ते त्याच्या गावातलं काही पूर्ण म्हणजे ते गाव शिफ्ट केलं आणि ते धरण बनवलं होतं. त्या धरणामध्ये मंदिर पण गेलं, म्हणजे पाण्याखाली मंदिर असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यावरती मंदिर दिसतं. ओके, म्हणजे हे धरण बनायच्या आधी बेसिकली इथे एक गाव होतं, ते जैन लोक राहत होते इथे. त्याच्यानंतर हे पाण्याखाली सर्व गाव आणि सगळे मंदिर गेलेलं आहे. आता हे मंदिर तुम्हाला दिसतं समोर आहे बघा मंदिर पूर्ण. आता आतमध्ये पण आपण जायचं आहे. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण मंदिर पाण्याखाली जातं. आज पहिल्यांदा व्हिजिट केलेलं आहे भाई, ह्याच्या गावाला आहे ह्यालाच माहीत नव्हतं. आतमध्ये जाऊन बघूया, बघायला भेटेल. आणि एकदम लडाखसारखा व्ह्यू आहे इथं काही, एकदम सुकलेलं आहे आणि पाण्याच्या आतमध्ये मंदिर भाई पहिल्यांदा बघायला भेटणार आहे. तर आतमध्ये जाऊया. मंदिर एकदम आपल्या सेम मंदिरासारखा मंदिर आहे, एकदम चिखल झालं पूर्ण. अजून आहे आतमध्ये मूर्त्या अजून आहेत बघा काही, आणि आतमध्ये पण चिखल झालंय, पाणी धरणाचं पाणी आतमध्ये गेलेलं आहे. आणि हे स्तंभ बिंब बघा अजून मजबूत किती वेळा, मूर्त्या पण तशाच आहेत. म्हणजे हे एकदम कधीच आहे, आता मी हिस्ट्री चेक करतो जरा, एवढा जुना आहे ना गाईज. इथे किती वेळा पाण्यामध्ये मूर्ती बघा, भरपूर लोक येतात तिथे. काहीच व्ह्यू बघा. सगळं इथे बघा, इथे हिस्ट्री दिलेलं आहे जैन मंदिरची. आय थिंक मला वाटतं इथे ही डेट आहे बघा,
1541 काहीतरी समथिंग अशी काहीतरी डेट आहे. एवढा जुना काळातला मंदिर आहे. हा इकडे मराठीत दिलंय, तिकडे जैनमध्ये दिलंय, पण डेट नाही मेन्शन. हा काही साईड व्ह्यू बघा इथे मंदिर, आणि हा साईड व्ह्यू एकदम लडाख सारखं व्ह्यू आहे. इथे महाराष्ट्रामध्ये लडाखची फिलिंग घ्यायला जी मजा आहे ना, सिरियसली गाईज, फक्त आता बाईक घेऊन फिरायला पाहिजे इकडे. ते जरा हे जे दगड आहेत ना, इथे पहिले घरं होती, तर हे बघा सगळे घरं पडलेली आहेत, पाण्याखाली गेलेले आहेत सगळे. फक्त मंदिर राहिलंय, म्हणजे विचार करा. आणि मंदिराची क्वालिटी काय खासियत असेल, एवढं मंदिर फक्त राहिलं आणि सगळे घरं पडलेले. असं मंदिर पण असेल इथे, वाटलं नव्हतं. दर्शन घेतलं काही, आणि मंदिर एक नंबर आहे. तुम्ही पण या, एक नंबर मंदिर इथे. आंबेगाव तालुका आहे इथे, टिंबे धरणाच्या आतमध्ये आहे गाईज. पाणी बघा, कूल. हा 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 इन वादियों में आता दगड टाकतो पाण्यात. बघ